या परिसराचं नाव समालोचन क्षेत्रामध्ये उंचावलं असे आमचे सहकारी समालोचक मित्र प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या आदरातिथ्य महाराज चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। त्याबद्दल मी राहुल डीजे आणि अजयजी पवार यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आज मला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी घटक केलं, या स्पर्धेमध्ये मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी डीजे अजय, डीजे राहुल आणि अजयजी पवार व आमचे सहकारी समालोचक मित्र प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेतून रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट, धन्यवाद। खूप खूप धन्यवाद आदरणीय श्री राहुल शिरसाट सर, म्हणजे उर्फ आपले प्रिन्स। आज उत्तम दर्जाचं समालोचन राहिलं त्यांचं आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक अदबीनं घेतलं जाणारं समालोचकाचं नाव, तेच नाव म्हणजेच राहुल शिरसाट सर। अगदी महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्पर्धा देखील त्या कव्हर करतात। अगदी गोव्यापर्यंतचा प्रवास त्यांचा राहिला आणि अगदी कमी वयात आपल्या समालोचनाची एक वेगळी छाप सोडणारे राहुल सर, आपल्याला त्यांचा आवाज आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाला। थँक्यू सो मच। आज वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेक नामवंत समालोचक या महाराज चषकमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। तर वळूयात आपण मॅचकडे, जिथे मात्र आणखीन एक इम्पॉर्टंट मॅच आपल्या समोर। जसं मॅचकडे वळाल तसा मात्र फटका लाजवाब पाहायला मिळाला, त्याच्याहूनही लाजवाब ही झेल पाहायला मिळाली। उमेशच्या माध्यमातून काय कॅच पकडली आहे, सुरेख झेल। एका षटकाची ही मॅच। 4 चेंडू आतापर्यंत झाले, 4 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद। श्री गणेश 11 तामिने संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय। ही महत्वपूर्ण मॅच आहे, जो जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल। ओहो, लाजवाब गोलंदाजी, सुरेख वेगवान गतीचा हा चेंडू। अगदी हाफ पिचला टप्पा खाल्ल्यानंतर वेगवान गतीने सरळ बॅटवरती जाऊन आदळतोय। इथे मात्र एक चिकी धाव नक्कीच पूर्ण केली। त्यानंतर पुन्हा एकदा मच्छिंद्र, ज्यांनी मात्र मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला, तो स्ट्रायकिंग वरती। आतापर्यंत फलंदाजी गोलंदाजी सुरेख राहिली आहे। या चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल, धावा बनवाव्या लागतील। आडव्या बॅटने खेळायचा होता। ओहो, यष्टीरक्षक देखील बीट होतोय। 22च्या स्वरूपामधली 1 धाव नक्कीच ऍड होईल। 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। 6 धावांचं टार्गेट सेट केले गेले, 6 धावांचं लक्ष क्षमस्व असेल। 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, 7 धावांचं टार्गेट सेट केले गेले। अगदी सिंगल डिजिट आकडा आपल्याला पाहायला मिळाला। 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवायचे आहेत। येस, तर या ठिकाणी आमचे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये आम्हाला एक नवी मुंबईचा गोड आवाज लाभला गेला, ते म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक राहुल शिरसाट सर, प्रिन्स ऑफ नवी मुंबई यांचा या ठिकाणी आदर सत्कार मान सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच, आपण आलात। आपल्या समालोचनाने या व्यासपीठाची शोभा वाढवली। आज संपूर्ण दिवसामध्ये तुमच्याकडून शिकायला मिळालेले शब्द हे खूप आम्हाला नक्कीच पुढच्या वाटचालीस कामी येतील आणि तुमचा असाच प्रतिसाद नेहमी महाराजांनी आमच्या संपूर्ण टीमच्या पाठीमागे राहो, हीच तुमच्याकडून अपेक्षा असेल। थँक्यू सो मच। हेच नक्कीच पाऊस आलाय, पाऊस आलाय म्हणजे काहीतरी बदल पाहायला मिळेल का? चेंडू स्किट होईल का? कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवील श्री गणेश 11 तामिने संघ? कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल? 7 धावा रोखायचे आहेत, 7 धावा डिफेंड करायचे आहेत, ठोकायचे आहेत त्या 7 धावा कुसरून संघाला। चला, सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय आपण, वेळ फार कमी आहे। वेळेअभावी आपल्याला एका षटकाचे सामने खेळवावे लागलेत, याची दक्षता घेऊन मात्र आपण इथून पुढे तरी चांगलं सहकार्य करा ही तुम्हाला विनंती असेल। वैभव आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे। बॉलर मच्छिंद्रवरती विश्वास ठेवलाय, महत्वपूर्ण चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवलाय। 7 धावा रोखायचे आहेत मच्छिंद्रला। चित्त थरारक लढत, मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल? अगोदर एक संघ जाऊन बसलाय, जंगमवाडी संघ। त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळेल पाहणार फारच रंजक आहे। श्री गणेश 11 तामिने
की आई मळाई देवी कुसरून ब. सहा मध्ये बनवायचे आहेत 7. वैभवानं स्ट्राईक. पहिल्या चेंडू आडव्या बॅट निघायचा प्रयत्न, दर्जेदार क्षेत्ररक्षण झाले. धावचीची संधी या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती भूषणला मात्र माघारी पाठवलं जाते. भूषणला केलाय चले जावचा इशारा. धावचीच्या स्वरूपात भूषण होईल बाद. भूषण बॅक टू द डग आउट. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं एलिव्हेशन, चांगली फेकी. त्याचं रूपांतर मात्र पहिल्याच चेंडूवरती पहिला हादरा, पहिला धक्का लागतोय मळाई देवी कुसरून ब संघाला. एका षटकाराची अपेक्षा असेल. एक मोठा फटका संपूर्णपणे या सामन्याचं चित्र बदलवेल. उमेश चाललाय. हो आडव्या बॅटने खेळायचा होता. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी मात्र नाकारला या चेंडूला. येस इट इज अ व्हाईट बॉल. लोअर फुल टॉस. हा चेंडू चालणार नाहीये. मॅच फिनिश. संपवलाय सामना षटकाराने. आई मळाई देवी कुसरून ब संघ जाऊन धडकते मेगा फायनलच्या लढतीमध्ये. चला जास्त वेळ न घेता लगेचच दोन्ही कर्णधार आपण व्यासपीठावर यायचंय. लगेच टॉस केला जाईल आणि लगेच फायनल देखील एका षटकाची खेळवली जाईल. हार्ड लक, बॅड लक, गुड लक फॉर नेक्स्ट टाइम. श्री गणेश इलेवन तामिळे संघ तुमचा खेळ देखील दर्जेदार आणि लाजवाब राहिला. जंगमवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आई मळाई देवी कुसरून संघा कर्णधार आपण या प्लीज. चला टॉस करून घ्या लगेचच. जंगमवाडी संघ नाणेफेकी जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले.